तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच पावसाबाबत महत्त्वाची अपडेट। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती यामुळे संपूर्णतः ठप्प झाली आहे। रेल्वे सुरू होण्यासाठी तब्बल 2 ते 3 तास आता लागणार आहेत। दिवाणखवटीजवळ ट्रॅकवर दरड जी बाजूला करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय आणि पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल पसरलेला आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाली आहे। साधारण 2 ते 3 तास अजून वाट पाहावी लागणार आहे। रेल्वे सुरळीत होण्यासाठी 2 ते 3 तास लागणार आहेत। रात्रीची आपण ही काही दृश्य पाहतोय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा जी आहे ती नेमकी कधी संपू शकते, कधी हे संपूर्ण काम आटपू शकेल? अजून 1 ते 2 तास लागतील असं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। कारण काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। वास्तविक बघितलं तर त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अशी आहे की दिवाणखवटी आणि कशेडी बोगदा या दरम्यान एक रेल्वेचा मोठा महामार्गाला क्रॉस करणारा पूल आहे आणि तो पूल संपल्यानंतर लगेच तो बोगदा लागतो आणि त्याच दरम्यान ही दरड कोसळलेली आहे। त्याच्यामुळे भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर व्यत्यय कामामध्ये येत होता। दरड हटवण्याचं काम जे आहे हे मध्यरात्री झालेलं आहे। मात्र दरड हटवल्यानंतर पुन्हा माती आणि दरड काही प्रमाणात त्या ट्रॅकवर येत आहे। त्याच्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वेळ लागतोय असं सांगण्यात येत आहे। तब्बल 15 तासापासून खेड रेल्वे स्टेशन असेल, दिवाणखवटी असेल, कळबणी, चिपळूण रेल्वे स्टेशन असेल किंवा महाड रायगड जिल्ह्यातलं विनेरे रेल्वे स्टेशन असेल, प्रत्येक ठिकाणी त्या दरम्यानच्या ज्या गाड्या आहेत, मांडवी एक्सप्रेस असेल, दिवा एक्सप्रेस असेल किंवा मध्यरात्री येणाऱ्या सर्व गाड्या त्या स्टेशनमध्ये थांबवण्यात आलेल्या आहेत। अक्षरशः मोठ्या प्रमाणावरती प्रवाशांचे हाल त्या ठिकाणी झालेले आहेत। कारण त्यांना जेवणाची गैरसोय झाली, त्याचबरोबर पाण्याची गैरसोय झाली। वास्तविक पाहता खेडमधील किंवा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्यांना नाश्त्याची, जेवणाची आणि पाण्याची सोय मध्यरात्री केलेली आहे। काही स्वयंसेवी संस्था आहेत, रोटरी क्लब सारखी संस्था आहे, त्यांनी मात्र या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्था जी आहे ती रात्री केली होती। अजूनही माती दरड ट्रॅकवरती येत असल्या कारणाने जोपर्यंत पूर्णपणे तो धोका टळत नाही तोपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरची जी वाहतूक आहे ही पूर्ववत होणार नाही असं सांगण्यात येत आहे। आणि आता संपूर्ण धोका टाळण्यासाठी त्या ठिकाणी संपूर्ण कोकण रेल्वे प्रशासनाची यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागलेली आहे। कारण पुन्हा हे असे दरड माती कोसळू नये याची उपाययोजना आता सध्या सुरू आहे। जी, अधिक अपडेट घेत राहणार आहोत। कधीही वाहतूक पूर्ववत होईल याची सुद्धा अपडेट जाणून घेऊ। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर गेल्या 2 दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालयांचा समावेश असून त्या संबंधितले आदेश जे आहेत ते देखील जारी करण्यात आले आहेत। रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवरती आणि मुसळधार पाऊस जो पडतोय त्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्यात। सर्व परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलल्यात। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठल्याही प्रकारे खेळ होऊ नये यासाठीच हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो प्रशासनानं घेतलाय। तर खेड तालुक्यातील शेल्डी या धरणाच्या प्रवाहातून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 32 वर्षीय जय शामरे हा तरुण वाहून जातानाची दृश्य ही मोबाईल कॅमेरामध्ये कैद करण्यात आली आहे। या तरुणाचा शोध सध्या सुरू आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन जे आहे ते मात्र विस्कळीत झालंय। बाजारपेठेमध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। मुसळधार पावसामुळे नारंगी आणि जगबुडी नदीला पूर देखील आलाय। तर सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येतोय। त्यामुळे आपण ही दृश्य पाहतोय। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शेल्डी धरणामध्ये एक तरुण वाहून गेलाय तेव्हाची ही दृश्य आहेत। मोबाईलमध्ये ही दृश्य कैद झाली आहेत। सध्या खेड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं बॅटिंग करायला सुरुवात केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जागोजागी अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रशासन खबरदारीचा इशारा देतोय, तरी सुद्धा अशा प्रकारच्या घटना या वारंवार घडतायत। त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी, जलाशयाच्या ठिकाणी जात असताना, धरणाच्या ठिकाणी जात असताना स्वतःच्या जीवाची पर्वा करावी, स्वतःच्या जीवावर खेळू नये असंच आवाहन न्यूज 18 लोकमत देखील प्रेक्षकांना करत आहे।
तर पुढची बातमी ही छत्रपती संभाजीनगरमधून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. मात्र आज पहाटे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. अनेक दिवसांपासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तर संभाजीनगर प्रमाणेच चंद्रपूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याकडून पुढील काही तास हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे विविध भागामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. यामध्ये गांधी चौक, तुकुम, गिरनार चौकामध्ये पाणी साचल्याची दृश्य हाती आली आहेत. तर जोरदार हजेरी लावलेल्या पावसामुळे चंद्रपूरकरांची चांगलीच दाणादाण उडाली. चंद्रपुरातील काही ठिकाणी वाहतूक देखील मंदावली होती. शहरातील काही भागामध्ये वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. चंद्रपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर वासियांकडून मात्र काहीसं समाधान व्यक्त केलं जातंय. तर चंद्रपुरामध्ये मधली आपण ही दृश्य पाहतोय. मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सखल भागामध्ये पाणी साचलं असलं तरी सुद्धा चंद्रपूरकर आहेत जे काहीसे समाधानी आहेत. गांधी चौक, गिरनार चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. सखल भागामध्ये रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली होती. मात्र तरी सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे काहीसं समाधान जे आहे ते चंद्रपूरकरांमध्ये पाहायला मिळतंय. त्याचबरोबर हवामान विभागाकडून सुद्धा पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर आपण याबाबत अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांच्याकडून. हैदर, चंद्रपूरमध्ये सध्या मान्सूनची काय खबरबात? मागील जून मध्ये पावसाची स्थितीची ती काहीशी बरोबर नव्हती, पण जुलै महिन्यात जो आहे आता पावसाला सुरुवात झालेली आहे. काल संध्याकाळी जवळपास 3 तास पाऊस झालेला आहे. काही भागात जे आहे ते विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि जे महत्वाचे जे शहरातील भाग आहे त्या ठिकाणी जे ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं. त्याच्यामुळे अनेक समस्या जे आहेत ते वाहतुकीला झालेल्या आहे. आणि आज सकाळपासून ते पाऊस थांबलेला आहे, परंतु जे ऑरेंज अलर्ट होतं त्याच्यामुळे पुन्हा एक जोरदार पावसाची शक्यता पुन्हा 24 तासात वर्तवलेली आहे. जी, अपडेट जाणून घेत राहू हैदर. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर चोपडा तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसानं उघडदीप दिली होती. मात्र पुन्हा एकदा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. रस्त्यांना सुद्धा नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे वाहनधारकांना काहीसा त्रास सहन करावा लागतोय. पाण्यातून वाहन काढताना तारेवरची कसरत त्यांना करावी लागत होती. जळगावच्या चोपडा तालुक्यातली आपण ही दृश्य पाहतोय. पुढे आपण अमरावतीमध्ये जातोय. अमरावती जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पावसानं बॅटिंग केली आहे. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील लालखडी भागात एक 14 वर्षीय मुलगा जो आहे तो दुर्दैवानं वाहून गेलाय. तर धामणगाव तालुक्यात वीज कोसळल्यामुळे 2 महिला देखील जखमी झाल्यात. अमरावती शहरामध्ये सर्वात मोठा आंबा नाला असून विविध परिसरातून हा नाला वाहत असतो. याच नाल्यामध्ये लालखडी कब्रस्तान जवळ 14 वर्षीय परवेज खान हा जो बालक आहे तो मित्रांबरोबर खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याचा अचानक लोंढा वाढल्यामुळे नाल्यामध्ये वाहून गेला. तर राजापेठ परिसरामध्ये एका 4 मजली इमारतीवरती वीज कोसळल्यानंतर इमारतीच्या भिंतीला तडे गेले. ही दृश्य सध्या समोर येत आहेत. अमरावतीमधली ही दृश्य आहेत. दुर्दैवी अशी ही घटना मानली जाईल. तर राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहापूर तालुक्यात देखील अशाच प्रकारे जोरदार बॅटिंग सध्या पाऊस करतोय. समाधानकारक पावसामुळे शेतकामांना मात्र मोठ्या प्रमाणात वेग आलाय. तालुक्यामध्ये नाचणी आणि वरई लागवडीच्या कामांना सुरुवात देखील झाली आहे. शहापूरमध्ये समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो सुखावलेला आहे. बळीराजाची चिंता मिटली आहे. शेतीच्या कामांना मोठ्या प्रमाणात वेग आलाय. शहापूरमधली आपण ही सुंदर आणि हिरवीगार अशी दृश्य पाहतोय. तर मावळामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला असून इंद्रदेवाचे आभार मानून सध्या मावळामध्ये 13,500 हेक्टरवरती भात लागवडीला सुरुवात केली आहे. भाताच्या आगारात विद्यार्थ्यांना पुस्तकाचे धडे शिकवणाऱ्या शिक्षकांनी थेट भात शेतीच्या बांधावर जाऊन शेतीचे धडे त्यांना शिकवलेत.
तर पुढे जळगावमधील यावल तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले काही धरणं ही ओसंडून यामुळे वाहायला लागली आहेत। खडकाई नदी देखील मोठ्या प्रमाणात पाणी पातळीच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे, तिला पूर आल्याचं कळतंय। त्याचबरोबर किनगाव मंडळामध्ये 67.40 मिलीमीटर अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। श्री क्षेत्र मनुदेवी मंदिराजवळील धबधबा देखील प्रवाहित झालाय। कवठाळ नदीचा धबधबा जो आहे तो देखील प्रवाहित झालाय, यामुळे मंदिर परिसराचं सौंदर्य जे आहे ते वाढलेलं आहे। पर्यटकांची रीघ लागली आहे, पर्यटक मोठ्या संख्येने तिथे दाखल झाले आहेत।